भगवान श्री प्रभु दत्तात्रेय इंद्रदेव आणि श्री देव ऋषी नारदजींबरोबर निघाले. ज्या वेळेला महाराज सह्याद्री पर्वतावर येतात बघितलेलं आहे. महाराज देवल ऋषी स्नानासाठी गेलेले आहेत. रेती घेऊन यावं, कमंडलू भरून पाणी आणावं म्हणून देवल ऋषी निघाले. स्नानासाठी गेलेले आहेत. भगवान प्रभू दत्तात्रेय आले आणि देवल ऋषीचं आसन ज्या ठिकाणी आहे, जिथे बसून लिंग पूजन करत होते, त्या आसनावर भगवान प्रभू दत्तात्रेय विराजमान झाले. दत्तात्रेय प्रभू विराजमान झाले. देवल ऋषींचं तितक्यामध्ये आगमन झालं. बघितलं, ओहो, माझ्या आसनावर कोण बसलंय? किती क्रोधित आहेत देवल ऋषी. ज्ञानप्रकाश बाळ क्रीडा ग्रंथानुसार ध्रुवासापेक्षाही दुप्पट क्रोधित असणारे देवल ऋषी. क्रोध अग्नी हातात घ्यावं पण दुर्वासांना हातात घेऊ नये असं बोलल्या जातं. त्यांच्याही पेक्षा दुप्पट क्रोध अग्नी देवल ऋषींकडे आहे. आसनावर बसलेल्या भगवान प्रभू दत्तात्रेयांना बघितलं, क्रोधायमान झाले. डोळे लालबुंद झालेले आहेत आणि इतक्या क्रोध अग्नीने भगवान प्रभू दत्तात्रेयाकडे बघितलं. नेत्रातून ज्वाळा निघू लागल्या. धक 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 ज्वाळा बाहेर पडतात. नेत्रातून ज्वाळा बाहेर पडू लागल्या. पण भगवान प्रभू दत्तात्रेयांच्यावर ज्या वेळेला त्या ज्वाळा गेल्यात ना महिबा, परिणाम भगवान प्रभू दत्तात्रेयांना त्या ज्वाळा काहीही करू शकत नाही. काहीच करत शांतपणे बसलेले आहेत. योगी पावन म्हणा, काही म्हणत नाही, बिलकुल शांत आहे. नाथ देवल ऋषी विचार करतात, हे काय प्रकार आहे? आजपर्यंत माझ्या नेत्र कटाक्षातून निघालेल्या ज्वाळेपासून कोणीही जिवंत राहिलं नाही. तो क्षणार्धात जळून भस्म होतो. हा कोण योगी पुरुष आहे? तरी पण मनात विचार केला, बघूया, पहिल्यांदा आधी करावे लिंग पूजन, मग तयासे करावं भस्मजान, तदनंतर त्याला भस्म करेल. पहिल्यांदा पूजन करून घेऊया. या वर या गुरु. नाथ सुंदर असा भाव बघितलेले. पूजना करता बसले. गंध अक्षता पुष्प घेऊन वाहू लागले.
नीट आहे का? इतक्यामध्ये भगवान प्रभू दत्तात्रेयाने काही केलंय माझ्याकडे बघा. तर्जनीने जे अवाढव्य विराट रूप ज्या लिंगाचं धारण केलेलं आहे, ते विराट रूप लिंग स्वरूप जे आहे, भगवान प्रभू दत्तात्रेयाने त्या तर्जनीने फक्त लिंगावर असा स्पर्श केला. स्पर्श करून खाली दाबलं. ते सरर इतकं उंच असणार लिंग एकदम पाताळी जाऊ लागलेलं आहे. जसं पाताळामध्ये गेले धर धर खाली जाऊ लागलेलं आहे. जसं खाली जात आहे, जितकं खाली जात आहे, जितके खाली पाताळी ते लिंग दाबू लागलेले आहे. जसं महाराज लिंग दाबू लागले, दाबता वर्णन असं येतं 3-3.5 हात ते लिंग फक्त वर असतं. ठिकाण आजही माहुर क्षेत्रामध्ये आपण जरी गेलात ना, त्या ठिकाणचा एक प्रसंग आहे. देवदेवेश्वरी त्या ठिकाणी हे लिंग आजही उपस्थित आहे असं वर्णन आहे. कळलं का? देवदेवेश्वरीमध्ये कोणी म्हणतात खोलेश्वर नावाने ओळखल्या जातं वगैरे वगैरे. 3-3.5 फूट आजही उंच आहे ते शिवलिंग. भगवान प्रभू दत्तात्रेयाने फक्त करंगळी भगवान प्रभू दत्तात्रेयाने करंगळीने शिवलिंग खाली दाबलेले महाराज. तदनंतर देवल ऋषीच्या लक्षात आलं, ओहो, ही सामान्य विभूती नाही. मी ज्यांना सर्वसाधारण समजत होतो, हे साधारण स्वरूप नाही. देवल ऋषींनी बघितलं आणि देवल ऋषीचा जो अभिमान होता, अहंकार होता, एक प्रकारचा तो साधनेचा अभिमान असावा. एक प्रकार तो आपण केलेल्या फलप्राप्तीचा अभिमानही असू शकतो. मला त्या तत्वाची प्राप्ती हवी आहे. ऐका, केवळ तर्जनीने भगवान प्रभू दत्तात्रेयाने ते शिवलिंग पाताळी घातलेलं आहे. देवल ऋषी पाहतात आणि प्रसन्न झाले, हात जोडतात. असला नसला अहंकार सगळा विरून गेला. मनात असणारा अभिमान चुरचुर झाला आणि देवल ऋषी हात जोडून भगवान प्रभू दत्तात्रेयांना शरण आले. भगवान प्रभू दत्तात्रेयांना म्हणतात, प्रभू, मी अज्ञानी आहे, मी पामर आहे, मला नाही कळलं, मी तुमच्या स्वरूपाला ओळखू शकलो नाही. माझ्यासारखा मतिहीन तुमच्यासारख्या श्रेष्ठत्वाला काय जाणू शकेल महाराज? माझ्यासारखा दुर्दैवी तुमच्यासारख्याला काय ओळखू शकेल? अनेक साऱ्या उपमा ज्ञानप्रकाश बाळक्रीडा ग्रंथामध्ये देवल ऋषींनी भगवान प्रभू दत्तात्रेयांना दिलेले आहे महाराज. परिणाम, दत्तात्रेय प्रभू देवल ऋषीवर प्रसन्न होतात आणि विचारतात, देवल ऋषी बोला, काय इच्छा आहे? इतकी खडतर साधना तुम्ही करत आहात, इतकी मोठी तपश्चर्या करत आहात, कशा करता? देवल ऋषीने सांगितलं, प्रभू, एकच इच्छा आहे. तुमच्याकडे पाहत असताना आता मला वाटत नाही की मला काय पाहिजे, मी तुम्हाला काय सांगावं. आपण सर्वज्ञ आहात, सगळं काही जाणू शकता, सगळं तुम्हाला कळतं. न सांगता तुम्हा कळो येती अंतर. आता सांगायचं शिल्लक काय राहील? तरी पण देवल ऋषी म्हणतात, प्रभू, एक इच्छा आहे, मला नित्य स्वरूपाचं किंबहुना नित्य मुक्ती ज्याला म्हणतात ती मुक्ती हवी आहे. भगवान प्रभू दत्तात्रेय म्हणतात, ती सहज तुला मिळेल, चिंता करू नकोस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. अजून काही इच्छा आहे का? तेव्हा म्हणतात, आता इच्छा काही नाही, एकच इच्छा आहे. देवल ऋषीने ती इच्छा व्यक्त केली. कोणती? प्रभू, एक इच्छा आहे की आपण याच सह्याद्री पर्वतावर वास करावं, इतकी माझी इच्छा आहे. या सह्याद्री पर्वतावर आपण आसन ग्रहण करावं, इतकी इच्छा आहे. भगवान प्रभू दत्तात्रेय देवल्य ऋषीच्या वचनामध्ये येतात आणि सांगतात, देवल ऋषी, केवळ आजच्या पुरता नव्हे तर अनंत युगापर्यंत माझा वास या सह्याद्री पर्वतावर राहील. भगवान प्रभू दत्तात्रेयांनी देवल्य ऋषीला आशीर्वचन दिलं, वा दिलेल्या वचनाची परतफेड केली. म्हणून आजही सह्याद्री पर्वतावर भगवान प्रभू दत्तात्रेयांचा वास आहे. नीट आहे. आजही भगवान प्रभू दत्तात्रेयांचा वास सह्याद्री पर्वतावर आहे. तो जीव धन्य आहे जो भगवान एक वेळा तरी प्रभू दत्तात्रेयांच्या चरणारविंदामध्ये सह्याद्री पर्वतावर, ज्या ठिकाणी महाराज भगवान प्रभूचे चरण लागले, तुझे चरण कमळे जिते लागताती, भूमी ती पवित्र सुखी जीव होती, करी शुद्ध तीर्थासी पवित्र धाम, तुझे चरण कमळे जिते लागताती. भगवान परमात्म्याच्या चरणांचा स्पर्श झाला आणि प्रभू दत्तात्रेय त्या ठिकाणी थांबतात. देवल्य ऋषींच्या
इच्छेची पूर्ती करतात। जब आले प्रभू सह्याद्रीशी, नित्य मुक्ती दिली देवल्य ऋषीशी। जी नित्य मुक्ती आहे ती देवल्य ऋषीला प्राप्त केली। ही नित्य मुक्ती काय, एक किंचित चिंतन आपण उद्याच्या प्रसंगामध्ये करू। पुढचा जो प्रसंग आहे अतिशय सुंदर आहे। देवल्य ऋषींच्या सानिध्यामध्ये महाराज भगवान प्रभू दत्तात्रेय त्या ठिकाणी स्थानापन्न झाले आणि महाराज ब्रह्ममंडळातील सगळे ऋषी भगवान प्रभू दत्तात्रेयांच्या सानिध्यात सह्याद्री पर्वताला आले। बरेच दिवस गेले हे, इथे 11वा अध्याय पूर्ण होतो आणि महाराज 12व्या अध्यायामध्ये माता अनुसुया भगवान प्रभू दत्तात्रेयांची वाट पाहते आहे। नीट आहे का? भगवान प्रभू दत्तात्रेयांची वाट पाहते, किती दिवस झाले अजून माझा बाळ दत्त आला नाही। नीट आहे का? आई आहे महाराज, जरी ती आधी माया आहे, चित शक्ती आहे, लक्षात घ्या, तरी पण आतापर्यंत भगवंतांनी जे आईला सुख दिलंय आता मात्र जाणीव होऊ लागली। भगवान परमात्मा सह्याद्रीवर थांबलेले आहेत, सह्याद्री शिखरावर आहेत आणि आता इकडे अनुसुया माता बद्रिकाश्रमामध्ये वाट पाहू लागली। इंद्र आणि नारद दोघेही आले, माझ्या बालाला म्हणजे माझ्या भगवान प्रभू परमात्म्याला घेऊन गेले। काय करावं, कधी येतील वाट पाहू लागले महाराज। नीट आहे का? अतिशय महत्वाचा भाव आहे हा। भाव हर एक व्यक्तींच्या जीवनामध्ये यावं, हर एक व्यक्तींच्या व्यक्तित्वामध्ये उतरवावं। माता अनुसुया ही वाट पाहते प्रभू दत्तात्रेयांची आणि प्रत्येक जीवानी सुद्धा भगवान प्रभूची वाट पाहावी महाराज। नीट आहे का? कोण अनुसुया? जिच्यामध्ये असूया भाव नाही ती अनुसुया महाराज। कळलं का? आजही जो जीव भगवान प्रभू दत्तात्रेयांची वाट पाहतो, देवाची वाट पाहतो, ईश्वराची वाट पाहतो, नीट आहे का? कधी कधी या देहाला अनुसुया बनवण्याचा प्रयत्न करा। नीट आहे का? कधीतरी बनवण्याचा प्रयत्न करा, बनता येईल। प्रयत्न केला आपण, बनता येईल। भगवत प्राप्तीसाठी मी बोलून गेलो काही वेळापूर्वी, आठवत असेल तुम्हाला, तो भाव तेव्हाच निर्माण होतो जेव्हा नामाविषयी प्रीती जागृत होते, जेव्हा नामाविषयी प्रेम जागृत होतं। जे नामचिंतन आपण करतो ते नामचिंतन या दृष्टीने एकदा बघता यावं, एकदा अनुभूती करता यावी, या दृष्टीने जर आपण चिंतन केलं ना, निश्चितच तो भाव आपला जागृत होईल, नाही का? नामचिंतनी जडली प्रीती, भगवत भावना सर्वाभूती, हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान, निळामणे निज ध्यास, मुक्त झालो सुखाईस, हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान। माता अनुसुयेचा भाव हा झालाय, मुखात नाम आहे, हृदयामध्ये ध्यान आहे। इतके वर्ष झाले अजून कशा आले नाहीत, अजून कशा आले नाहीत, वाट पाहू लागली आणि मैया स्वतःच्या मनाला दोष देऊ लागली महाराज। नीट आहे का? काही वचन ज्ञानप्रकाश बाळक्रीडा ग्रंथामध्ये आले। माता स्वतःला दोष देते, बाई मी स्वतःला समजू शकली नाही, मी अभागन आहे। एखाद्या रोगी माणसाकडे अमृताची बाटली यावी आणि ते विष आहे म्हणून फेकून द्यावं, असं तर माझ्या जीवनात झालं नाही ना। भगवान प्रभू दत्तात्रेय माझ्या जीवनात आले, नारद आणि इंद्र आले तेव्हा मला विरोध करायला हवा होता, पण मी असं केलं नाही, म्हणून तर कदाचित भगवान प्रभू दत्तात्रेय यांच्यामध्ये माझा अंतर्थ पडला नाही ना। दुसरा भाव माता अनुसुयाच्या मनात येतो, हृदय असं केविल वाणी झालेलं आहे महाराज। हृदय करुण भावनेने माता अनुसुया स्वतःच्या मनाला म्हणते, बाई कदाचित दत्त पाहिला का माझा, कुणी 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 दत्त पाहिला का माझा, अवधूत पाहिला का माझा, अवधूत पाहिला का माझा, का माझा कुणी दत्त पाहिला का माझा, कुणी दत्त पाहिला का माझा, कुणी दत्त पाहिला का माझा, अवधूत पाहिला का माझा।
दंडकमंडलु त्रिशूल हाती दंडकमंडलु त्रिशूल हाती औदुंबर ताटवास करे औदुंबर तटवास करे पायी खडावा भस्म तनुवरी पायी खडावा भस्म तनुवरी भक्तांचा धावे कादा धावे कादा धावे कादा कुणी दत्त पाहिला का माझा दत्त पाहिला का माझा दत्त पाहिला का माझा अवधूत पाहिला का माझा ताड़ी ताड़ी हाथ पर भाव से बड़े भाव से गाइए मस्ती में गाइए जय हो कोल्हापूरला मागत भिक्षा कोल्हापूरला मागत भिक्षा कोल्हापूरला मागत भिक्षा वस करी महुर धामा वस करी महुर धामा स्नान करी जानवी तटाकी स्नान करी जानवी तटाकी योगी राज सद्गुरु राजा सद्गुरु राजा योगी राजा सद्गुरु राजा योगी राज सद्गुरु राजा सद्गुरु राजा सद्गुरु राजा नीनि निदा दद नीनि निदा दद नीनि निदा रे रे निदा दद नीदा दद नीदा दद नीदा दद नीदा दद नीनि निदा दद नीनि निदा दद नीनि रे 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 गा 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 रे सद्गुरु राजा योगी राजा सद्गुरु राजा सद्गुरु राजा सद्गुरु राजा कुणी दत्त पाहिला का माझा कुणी दत्त पाहिला का माझा कुणी दत्त पाहिला का माझा कुणी दत्त पाहिला का अवधूत पाहिला का माझा अवधूत पाहिला का माझा दत्त 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 पाहिला का माझा नाथ मैया अनुसूयेच्या नेत्रातून अश्रुधारा येऊ लागल्या आहेत वाट पाहू लागलेली आहे डोळ्यातून अश्रूच्या धारा येतात माँ भगवती वाट पाहू लागली कधी येईल प्रभू दत्त कधी येतील बरेच दिवस झाले अजून आले नाही स्वतःला दोष देते कदाचित माझ्याकडनं प्रभू दत्तात्र्यांची सेवा चुकीची तर नाही घडली म्हणून कदाचित दत्तात्रेय प्रभूने माझा त्याग केला असावा भगवान प्रभू दत्तात्र्यांच्या सेवेमध्ये काही अंतर पडला असेल नसेल जर सेवेत अंतर मैयेच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येत आहेत करुण प्रसंग आहे महाराज माँ भगवती रडू लागलेली आहे स्वतःला दोष देते विचारते कधीतरी म्हणते माझ्याकडनं एखाद्या व्यक्तीची निंदा तर नाही झाली ना
माझ्याकडनं अशी काही चूक घडलेली नाही जेणेकरून मला प्रभू दत्तात्रेयामध्ये अंतर पडलं आहे. भगवान प्रभू माझ्यापासून निघून गेलेत. कदाचित माझ्या मनामध्ये खूप भावता आला नाही ना, कदाचित माझ्या अंतरंगामध्ये अभिमान तर जागृत झाला नाही ना. भगवान प्रभू दत्तात्रेय माझ्यापासून का गेले असावे? नीट आहे का? आता या वेळेला माता अनुसूया भक्त म्हणून नाही तर आई म्हणून व्याकुळ आहे. नीट आहे. आतापर्यंत जी मी कथा तुम्हाला सांगितली, माता अनुसूया भक्त स्वरूपामध्ये प्रभूचं चिंतन करत होती, पण आता मात्र आईच्या स्वरूपात चिंतन करते आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. माता असं झालंय, कन्या सासुऱ्यासी जाये मागे परतुनी पाहे, अशी अवस्था झाली. मैयेच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. हे प्रभू, हे दत्तात्रेया, काय रे माझ्याकडनं चुकी झाली, इतका अंतर का दिलास? मी बोलून गेलो होतो काही क्षणापूर्वी, मम गुण गावत पुलक शरीरा, नयन गिरा गदगद नीरा. अरे ज्या दिवशी भगवत चिंतनामध्ये अश्रू, ज्या दिवशी तुमच्या माझ्या नेत्रामध्ये अश्रू बाहेर यायला लागतील, हृदय पुलकायमान होत असेल, त्या दिवशी भगवत प्राप्ती झाली असं म्हणावं. आज अनुसूयेची अवस्था हीच आहे महाराज. माँ भगवती जगज्जननी रडू लागले, विनंती करते, हे प्रभू, हे करुणा घना, हे दया घना, हे अवधूत दिगंबरा. प्रभू, माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये अंतर पडायला काही कारण असेल. मी अभागन आहे, मी खरंच, माझं दुर्दैव असायला पाहिजे. मी सहजतेने इंद्रदेवाला आणि त्या नारद महर्षींना माझा दत्तात्रेय प्रभू सोपवून दिला. नीट आहे का महाराज? आईचा भाव खूप सुंदर आहे. माणूस कितीही मोठा असू द्या, आईला माहिती आहे भगवान प्रभू दत्तात्रेय अवस्था काय आहे. नीट आहे का? भगवान प्रभू दत्तात्रेय कोण आहे हे अनुसूयाला माहित आहे, तरी मात्र आई आहे. आईचं हृदय हे आईच जाणू शकतं. सबसे बडी हे माँ रे पगले, सबसे बडी हे माँ. सगळ्यापेक्षा मोठं तत्व ते आईच आहे महाराज. जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारं एकच तत्व आहे, ते तत्व म्हणजे आई आहे महाराज. नीट आहे का? निस्वार्थ प्रेम करणारे. आई अनुसूया तर देव म्हणून प्रेम करत होते, विषयच नव्हता महाराज. बसा. आई अनुसूया निस्वार्थ प्रेम करत होते. तिच्या प्रेमामध्ये एतकिंचितही लोभ नाही. आई अनुसूयाच म्हणून नाही, आजची जी आई आहे ना, ही निस्वार्थच प्रेम करते महाराज. निस्वार्थ प्रेम करते, निर्भय प्रेम करते, निर्भीड प्रेम करते. जिच्या प्रेमामध्ये स्वार्थेची बदबू नसते, ती आई असते महाराज. म्हणून स्वतःला दोष देते, माझं काही चुकलं तर नाही ना, मी काही एखाद्यांना फिरून तर बोलले नाही ना, माझ्या मनामध्ये कुठला भाव तर जागृत झाला नाही, कदाचित अहंकाराची माझ्यामध्ये ठिणगी तर पेटली नाही ना, म्हणून भगवान दत्तात्रेय माझ्यापासून दूर गेले असावे. नीट आहे का महाराज? निरालंब सृष्टीचा मालक, तो जिचा बालक बनला आहे, ती आई आज आपल्या बाळासाठी कासावीस आहे महाराज. नीट आहे. जगामध्ये एकच असं तत्व आहे, म्हणून तर म्हटलंय, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आज जगतामध्ये चालतं बोलतं दैवत जर कोणतं असेल तर ते आई आहे महाराज. नीट आहे का? भगवान प्रभू सुद्धा आपल्या आईवर किती प्रेम करतात मी सांगेल काही वेळाने. अनेक उदाहरणं देईन मी तुमच्या समोर, पण ऐका सज्जन हो, सांगत असताना माझी एक विनंती असेल, जितकं जपता येईल ना तितकं जपा. ते म्हणजे आपलं मातृतत्व. अरे तिच्यासारखं निस्वार्थ प्रेम करणारं तत्व दुसरं कोणतं नाहीये महाराज. नाही, माझं तुम्हाला पटत नसेल तर मी उदाहरण सांगेल तुम्हाला. तुमचा मुलगा जर यदा कदाचित तिथून कुठेतरी बाहेर विदेशात जायला लागला ना, तो घरातील सगळ्या लोकांची यादी तयार करतो. माझ्याकडे बघा, मुलीला विचारून, बेटा मी विदेशात चाललोय, तुझ्या करता काय आणू? मुलगी सांगेल, बाबा माझ्या करता विदेशामधून एखादा फॅन्सी ड्रेस आणा. मुलगा विचारेल, पप्पा तुम्ही विदेशात चाललात ना, हा माझ्या करता एखादं सूटबूट घेऊन या. ठीक आहे. पत्नीला विचारेल, तुला काय आणू? ती कदाचित म्हणू शकेल, माझ्या करता एखादा पैठणी शालू आणा. पण ज्या वेळेला घरातून बाहेर निघतो, दरवाजावर म्हातारी आई बसलेली असते. म्हातारी आई, त्या आईला विचारतो, आई अगं मी विदेशात चाललोय, तुझ्या करता काय आणू? आईनी हातभर लिस्ट दिली असेल आपल्या बाळाला.
हातभर ना नाही. आईने धाड दिप्पाड असणारा मुलगा कचकन खाली वाकवला, डोक्यावरनं हात फिरवते, गालावरनं हात फिरवते आणि सांगते, बाळा विदेशात चाललास ना तू? होय आई. अरे मला काही नकोय, तू चाललास ना, मला काही पाहिजे नाही, फक्त बाळा सुखानं जा आणि सुखानं वापस ये. याला म्हणतात निस्वार्थ प्रेम करणारं तत्व म्हणजे आई. जिथं प्रेम, जिथे स्वार्थाची बदबू होती तिथे मांग ठरली. काही ना काही मागण्यात आलेलं आहे, काहीतरी मागितलं आहे, पण जिथे निस्वार्थता आहे तिथे काही मागत नाही. तोच भाव माझ्या अनुसूयेचा आहे. नाही पाहिजे तिला काय. अरे आज सर्व देव तिचे चरण धरतात, सगळे देव तिच्या चरणाची अभिलाषा करतात आणि ती आपल्या लेकरासाठी झुरते. कधी येईल माझा प्रभू, कधी येईल? खूप दिवस झाले, आता नाही सावत, आता नाही सहन करू शकत. कदाचित इंद्राने धोका तर दिला नाही ना. मी जर तेव्हा त्यांना म्हटलं असतं की नाही मी पाठवू शकत माझा बाळ, आज मला ही पीडा असहनीय झाली नसते. नेत्रातून अश्रूच्या धारा. महिमा भगवत भक्तांचं लक्षण तेच असतं. ज्या दिवशी जीव कासावीस होतो आणि भगवंताच्या प्रेमामध्ये पडतो ना, त्या दिवशी या दुनियेतलं त्याला काहीच आवडत नाही, काही आवडत नाही. फक्त एकच आवडतं, तो म्हणजे देव. तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा वेळोवेळा. मला फक्त देव हवाय. माता अनुसूयेची स्थिती ही झाली. सज्जन हो, नीट ऐका. मी बोलत होतो एक देवाची जननी आहे, भगवान प्रभू दत्तात्रेयांची आई आहे. तिच्याही हृदयामध्ये हा भाव आहे की माझा पुत्र मला प्राप्त व्हावा. खूप दिवस झाले. सज्जन हो, एक लक्षात घ्या, आईच्या माध्यमातून देवाची सुद्धा प्राप्ती होऊ शकते. भगवान दत्तात्रेय जे मिळाले ना, तर अनुसूया आईच्या माध्यमातूनच मिळाले. लक्षात ठेवा, आपल्याही घरामध्ये जिथं जागत दैवत आहे ते म्हणजे आई आणि वडील. विनंती असेल माझी बसलेल्या सगळ्या माईबापांना, बापांनो सगळं काही करा रे. एक वेळेला थोडंसं नामजप कमी झाला तर चालेल. कदाचित माझं चुकत असेल तर मला सगळ्यांनी क्षमा करावं, पण मी सांगेल एक वेळेला थोडं नामजप तुमचं कमी झालं तर चालेल, पण आपल्या आईवडिलांच्या सेवेत अंतर पाडू नका. आईवडिलांच्या सेवेत, आईवडिलांची सेवा भगवत चरणापर्यंत पोहोचू शकते महाराज. म्हणून आईवडिलां, मी बघतोय आज समाजामध्ये फिरत असताना अनेक लोकांचे अनुभव आहे महाराज. वाईट वाटेल तुम्हाला ऐकत असताना, पण खरं मांडतोय मी तुमच्या समोर. ज्याला आज आपण सुशिक्षित म्हणतोय, वेल एज्युकेटेड मुलं म्हणतोय, यांच्यामध्ये आई आणि वडिलांची किंमतच राहिलेली नाही महाराज. आई कशाला म्हणतात हेही कळत नाही, वडील कशाला म्हणतात हेही कळत नाही. नीट ऐका, ज्या आई वडिलांनी आपल्या लेकरांसाठी मनामध्ये अनेक भाव प्रगट केले, अनेक भाव, हजारो स्वप्नांना रंगवलं, आणि त्या स्वप्नांची धूळधाणी काही क्षणात होऊन जाते महाराज, काही मिनिटामध्ये होऊन जाते. जरा कल्पना करा, विचार करा सज्जन हो, विचार करा. सगळं मिळेल हो तुम्हाला या जगतामध्ये, सगळं मिळेल. तरुणांनो, बसलेल्या प्रत्येक माता पित्यांना माझी विनंती आहे, काहीही करा पण आई वडिलांच्या चरणांना अंतर पाडू नका, नका पाडू. नीट ऐका, आपल्या धर्मामध्ये वेदशास्त्रामध्ये वर्णन आले आहे, पहिला आदर जर मिळाला असेल तर तो आईला मिळालेला आहे. वेद वाक्य सुद्धा आहे, मातृदेवो भव. पहिल्या स्थानावर आई आहे, दुसऱ्या स्थानावर वडील आहे, तिसऱ्या स्थानावर गुरु ठेवलाय महाराज. जरा लक्षात घ्या. म्हणून ज्या घरामध्ये आई वडिलांची सेवा होत नाही, जे आई वडिलांचा आदर करत नाहीत, नीट ऐका, जे लोक म्हणतात महाराज कुठेही जातो पण अपयशच हाती लागतं, कुठेही जातो अपयश हाती लागतं. मी लाईव्ह कथेमध्ये तुमच्याशी बोलतोय आणि सगळ्यांना जाहीरपणे बोलतोय, ज्यांच्या हाती अपयश आहे मी त्यांना एक फॉर्म्युला देतो. आजपासून, इथून गेल्यापासून एक नियम आपल्या जीवनात स्वीकार करा. कोणता? दररोज सकाळी उठायचं, स्नान झालंय, कुठल्याही कामाला जा, कामाला जाण्या अगोदर आई वडिलांच्या चरणावर डोकं ठेवा. तुम्ही कुठेही जा दुनियेमध्ये, अपयश कधीच होणार नाही. हा नियम चालू करा. 2 आणि 4 दिवस केल्यानं जमणार नाही. गजेंद्र महाराजांनी म्हटलंय, आज चालू केले, 3 दिवस झाले आणि कामाला निघाले. चालू करा. प्रात काल उठ कर रघुनाथा, मात पिता गुरु नावई माता. रावणासारख्याला 4 मुंड्या चित जर केलं असेल तर रामाची पहिली ताकद आहे, प्रात काल उठ कर रघुनाथा, मात पिता गुरु नावई माता. लक्षात ठेवा, हे पहिली ताकद आहे, अतिशय महत्वाचं आहे. अरे काय नाही केलं, बरेच जण काही तर राक्षसीत पर्यंत बोलून जातात. जरा मोठे झाले, सुशिक्षित झाले, कळायला लागलं, आपल्या आई वडिलांना प्रश्न करतात, तुम्ही काय केलंय आमच्यासाठी?
काय केलंय आमच्यासाठी? जो निर्लज्ज आपल्या आई आणि वडिलांना म्हणत असेल की तुम्ही आमच्यासाठी काय केलं, लक्षात ठेवा आपण खूप घोर चूक करत आहात, खूप मोठी चूक करत असा. अरे काय नाही केलं? आईची यादी विचारतो, तुझ्यासाठी काय नाही केलं? देऊ का एक छोटीशी यादी मी? तिने काय नाही केलं? वेळ माझ्याकडे कमी आहे, जरा ऐका मी सांगेल तुम्हाला. तिने काय नाही केलं, तिने काय केलं हे पाहायचं असेल, तू आता ज्या लेकराला जन्माला घातलं ना त्या लेकराकडे बघ, म्हणजे तुला आईला विचारावं लागणार नाही की तिने तुझ्यासाठी काय केलं. तू लहान होत असताना, तू लहान होता त्यावेळेला ती आई किती होतात? हातभर होतात. रात्रभर ते आईने आपल्या जवळ घ्यावं, आपल्या पोटोशी लावून झोपावं. रात्रीमध्ये कितीतरी वेळा यांनी आपली जागा ओली करावी. रात्रीच्या वेळेला आपली जागा ओली करावी. आईने रात्रीला उठावं, बघावं, त्याच्या खालची जागा ओली असावी, त्याला उचलावं, आपल्या कोरड्या जागेवर बाळाला ठेवावं आणि ओल्या जागेवर आपण झोपावं. हे केलं तुझ्या आईने. जे विचारतात ना काय केलं आईने, हे केलं. लाख जन्म जरी घेतले तरी तुला ऋण फिटणार नाही वेड्या. अरे भाग्याने मिळाले. आई काय असते, बाबा काय असते ते त्यांना विचारा. ज्यांना सहजासहजी आई आणि वडील मिळाले त्याला नाही कळणार रे हे, पण एखाद्या वेळेला तरी त्यांना विचारा. ज्याच्या डोक्यावरून आई वडिलांचं छत्र गेलेलं असेल ना त्यांना विचारा. मी पाहलंय महाराज, मी बघितलंय. बोलत असताना त्या सगळ्या कथा माझ्या हृदयामध्ये येत आहेत, म्हणून मन दाटून येत. मी बघीन लोकांकडे जात असताना, श्रीमंत असणाऱ्या लोकांकडे सुद्धा वास झालेला आहे. ते लोक म्हणतात बाबा तुमच्या कृपेने सगळं आहे, भगवंताच्या कृपेने सगळं आहे. असं बोलत असताना त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा बाहेर येतात आणि म्हणतात महाराज देवाने सगळं दिलंय, गाडी आहे, बंगला आहे, सगळं आहे महाराज, जमीन आहे, जुमला आहे, पण डोक्यावरून प्रेमाने हात फिरवणारी आई आमच्या आयुष्यात कधीच आली नाही. मी लहान होतो तेव्हाच आई गेली. एवढं सगळं आहे महाराज, पण मन अजूनही तरसत. डोक्यावरून एकदा तरी आईचा हात फिरावा यासाठी. अरे ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला नेत्र नाही त्याला नेत्राची किंमत विचारा, ज्याला बोलता येत नाही त्याला वाचेची किंमत विचारा. महाराज ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, आणि ज्याला माय नाही त्याला माईची किंमत विचारा. मग कळेल माय काय असते ते. कळलं? अभागी आहोत ते जीव अभागी आहे ज्यांना आई मिळाली पण सेवा करता आली नाही. नीट ऐका. अरे तुम्ही ग्रस्त आहात, तुमच्या जीवनामध्ये आई आणि वडील हे प्रथम स्थान आहे, लक्षात ठेवा. म्हणून माई बापांनो जरा विचार करा. आज पाहतोय कलियुगामध्ये आपण काय नाही, कितीतरी आज वृद्धाश्रम खोलल्या जात आहेत. मी हात जोडून विनंती करेल, माफी मागून बोलेल सगळ्यांना. बघा वृद्धाश्रमाची परंपरा, वृद्धाश्रमाची ही प्रथा आपली भारतीय प्रथा नाहीये. या अगोदर या भारत देशामध्ये वृद्धाश्रम नव्हते महाराज. या भारत देशामध्ये पाहिजे तेवढे आश्रम होते पण वृद्धाश्रम नव्हते. वृद्धाश्रमाची पद्धती आपली नाहीये, वृद्धाश्रम प्रथा आपली नाहीये. आणि एक सांगू, बोलत असताना जरा वाईट वाटेल तुम्हाला पण खरंच सांगतोय. मी ज्या ज्या वृद्धाश्रमाला भेट दिली ना तिथं चौकशी केली. त्या वृद्धाश्रमामध्ये माझ्या शेतकरी माता पित्यांचे, माझ्या शेतकरी बंधूंचे आई वडील नाहीत. त्या वृद्धाश्रमामध्ये जास्तीत जास्त सुशिक्षित माणसांचे मायबाप आहे. हे कटू सत्य आहे महाराज, कटू सत्य आहे. माझा शेतकरी भाऊ दिवसभर शेतात काम करण, सासू सुना भांडतीन, झगडतीन, दिवसभर भांडतीन, पण संध्याकाळी जगाच्या लाजकाजका होईना दोघी जणी एकत्र येऊन जेवतीन. नाही एकत्र तर किमान त्याच्या रूम मध्ये नेऊन तरी ती जेवणाचं ताट नेऊन देईन. इतकी प्रथा अजून सिटी सोडता आपल्या खेड्यामध्ये अजून कायम आहे महाराज. कळलं का? परंतु मी सांगेल आता ही परंपरा खेड्यात पण आलेली आहे, लक्षात ठेवा. खेड्यात सुद्धा आज नकोसं झालंय महाराज. लक्षात घ्या रे बाबांनो. माईबाप मुलांना लहानाचं मोठं करावं, त्या मुलांनी धोके द्यावे. नागपूरमध्ये घडलेली घटना मी बरेच वेळा सांगितलेली आहे, पुन्हा एकदा सांगून जातो. मुलाला खूप शिकवलं, शिकवू नका असं मला म्हणायचं नाही, शिकवा. मी शिकलो नसतो तर आज या व्यासमंचावर बसून तुम्हाला बोललो नसतो. मी आज भाषण करू शकलो नसतो, आज कथा करू शकलो नसतो, आज ही धाडस माझ्या मनामध्ये निर्माण झाली नसती जर मी शिकलो नसतो. खूप शिकवा लेकरांना शिकवू नका हा माझा विषय नाही, पण इतकं शिकवा आपल्या लेकरांना, इतकं शिकवा. खूप मोठं करा, पण इतकंही मोठं करू नका की तुम्हाला तोंड भरून आई आणि बाबा म्हणायची लाज वाटेल. इतकं मोठं नका करू, मी जाहीर बोलतोय. आज हेच सुरू आहे. मुलगा शिकवला, विदेशात पाठवला. नागपूरची घटना आहे, 10-12 वर्षापूर्वीची घटना आहे, ऐकलेली असेल आपण तुम्ही. नागपूर
जवळपास असणाऱ्या एका खेड्यावरची घटना आहे. मुलाला शिकवलं, अमेरिकेत पाठवलं, तिकडलीच मुलगी बघितली, लग्न झालं, सगळं झालं, वापस आला. आई बाबांना सांगतोय, बाबा आई आता तुम्ही भारतात राहू नका, माझ्या बरोबर चला. कुठे? अमेरिकेला. खेड्यात राहणारे आई वडील म्हणाले, नाही रे बाबा, मला नाही जमायचं ते, मी नाही येऊ शकणार. नाही बाबा, अहो काय, मी एकुलता एक मुलगा, कोणी नाही आपलं इथं, मी तिकडे राहणार आहे, तुम्ही माझ्या बरोबर चला. मुलाचं ऐकलं आणि सांगितलं, बाळा तुझ्यासोबत येतो, पण एक ऐकशील का? म्हणे सांग. दरवर्षी 2 महिने जर मला तू भारतात पाठवत असेल तर मी तुझ्यासोबत येतो. बाबा 2 नाही 3 महिने पाठवेल मी. ऐका जरा, सर्व इंद्रियाचं कान करून ऐका. महाराज, बापाने अनुमती दिली, मुलांनी सगळी प्रॉपर्टी विकून टाकली. 100-200 एकर जमीन होती, विकून टाकली. वाडे वडे काय होते सगळं विकून टाकलं आणि सांगितलं, बाबा एक दिवस आपल्याला अमेरिकेला जायचं आहे, तिकिटा बुक केल्या आहेत, सगळं झालंय. रेल्वे स्टेशनवर आई आणि वडिलांना आणलं. घडलेली घटना सांगतोय, ही काही सतयुगातली, द्वापार युगातली, कृतयुगातली कथा नाहीये. ही आताची घडलेली कथा आहे, 10-12 वर्षापूर्वीची, 12 वर्षाच्या अगोदरची असेल, त्याच्यानंतरची असेल, लक्षात घ्या. गाजलेली होती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, माहिती असेल तुम्हाला तर. व्हॉट्सअपवर काय, मोबाईलवर काय, टीव्हीवर काय ऐकलं असेल. झालं काय, मुलगा तिकीट काढून रेल्वे स्टेशनवर आई वडिलांना घेऊन जातो. दोघंच जण आहे, नवरा बायको म्हणतात, आई बाबा तुम्ही ते थांबा, आम्ही जरा चेककडे जातो आणि चेक करून येतो. गेले महाराज, गेले. सकाळी 10 वाजता रेल्वे स्टेशनवर गेले, 11 वाजले, मुलगा असून वापस नाही आले. 12 वाजले नाही आले, 1 वाजला नाही आले. का आला नाहीत म्हणून वडील जरा चिंतेत पडले. जरा सुशिक्षितच होते वडील, मुलगा इतका मोठा शिकवला म्हणजे ते अडाणी नव्हते. विचार केला, काहीतरी होऊ शकतं. आमचा काल परवा एवढा मोठा व्यवहार झाला, या व्यवहारावर कदाचित यांची दृष्टी असेल. कोणीतरी माझ्या मुलाचा घात केलेला असावा, कोणीतरी माझ्या मुलांना काहीतरी केलेलं असावं असं मनामध्ये वाटू लागलं. आणि तितक्यामध्येच महाराज पोलीस स्टेशनकडे जाऊ लागले. जे रेल्वे पोलीस असतात ना, चौकशीला निघाले. पाहतात, कल्पना दिली, कंप्लेंट केली. परिणाम काय झाला माहिती आहे? पोलिसांनी पूर्ण चेक करायला सुरुवात केली. रेल्वे स्टेशनवर कुठे आता पत्ता लागला नाही. पोलीस आहे शेवटी ती पोलीस एअरपोर्टवर गेले. नीट आहे का, तिथं पत्ता लागला. 10 वाजता आई वडिलांना आणून सोडलं. 11 वाजून काही मिनिटांनी मुलगा आणि सुनबाई दोघंही फ्लाईटने अमेरिकेला निघून गेले आणि मायबापाला रेल्वे स्टेशनवर सोडून गेले. किती सुशिक्षित केला मायबापाने मुलगा. आई वडील रेल्वे स्टेशनवर सोडले आणि मुलगा सून अमेरिकेला निघून गेले. किती चांगलं काम केलं, किती सुशिक्षित केलंय आपण आपल्या मुलांना, किती सुशिक्षित. हा रेल्वे स्टेशनवर सोडून देण्या इतकं सुशिक्षित नका बनव माई बाप. चला जाऊ द्या, नागपूर खूप लांब आहे. तुमच्या जिल्ह्यात, आपल्या नांदेड जिल्ह्यात घडलेली घटना आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली तालुक्यातली घटना आहे. एका डॉक्टरांचं नाव मी विसरलो. काय? सगळ्यांना माहित आहे, गोदमगावकर. खूप फिरलेली होती ती व्हॉट्सअपला कथा. गतप्राण झाले. गावातील लोकांनी निरोप दिला. तिकून त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, गावकऱ्यांनो तुम्ही त्या देहाची विल्हेवाट लावा, मी तुमच्यावर काही आक्षेप घेणार नाही. ही आपली जंपत. ज्याला जन्माला घातलं, हजारो अरमान हृदयामध्ये ठेवले. एवढं सगळं होते तरी आम्ही सावध होत नाही. मी एवढं सगळं का सांगतोय, कशासाठी सांगतोय? माझा टाइमपास करण्याकरता नाही. मला एकच सांगायचंय, जण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे कोणी नाही. कोणावरच विसंबून राहू नका. जगातले सगळे धोके देऊ शकतील, पण माझा जगाचा नाथ, त्याच्यावर विश्वास करा. तो शेवटच्या काळी, शेवटच्या क्षणी कधी धोका देणार नाही. तो निश्चित तुमच्या आर्त हाकेला धावून येईल. म्हणून त्याच्यावर विसंबून राहा. ना मुलावर, ना मुलीवर, ना सुनेवर, ना सासूवर विसंबून राहायचं असेल तर त्याच्यावर राहा. संसारिक लोकांवर काय विसंबून राहताय महाराज? लक्षात घ्या. मला म्हणायचं हेच होतं, आई आणि वडील हे जगातील सर्वश्रेष्ठ देव आहे. सबसे बडी हे माँ रे पगल आहे, सबसे बडी हे माँ. नीट आहे का? आई सारखं दैवत दुसरं कोणी नाही. मी बोलून गेलो ना, सगळं मिळेल सज्जनानो जगतामध्ये, सगळं मिळेल, पण एकदा गेलेली आई पुन्हा मिळणार नाही. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है यारो, मगर एक बार गुजरी हुई माँ नहीं मिलती, एक बार गुजरी हुई माँ नहीं मिलती. सगळं मिळतं दुनियेमध्ये, पण एकदा गेलेली आई मिळत नाही. म्हणून लक्षात घ्या, खूप प्रेम करा, आईची सेवा करा, जमेल तितकी सेवा करा. मी जे विषय मांडले तुमच्या समोर, हे आणि याच्याही पुढे जाऊन मांडायचं. सेवा करणारे आजही काही मुलं आहेत. मी नेहमी सांगत असतो, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक छोटंसं कानड गाव आहे. तिथे आमचे एक डॉक्टर साहेब आहे.
महाराज डॉक्टर साहेबांनी प्रॅक्टिस करणं सोडून दिली. आई वडिलांना लखवा झाला, पूर्ण डॉक्टरकी सोडून दिली आणि आई वडिलांची शेवटपर्यंत सेवा केली. असेही मुलं आहे जगतामध्ये, नाही असं नाही आहे. पण लक्षात ठेवा, बरेच प्रसंग असे आहेत, एखादा असा मिळू शकतो पण जास्तीत जास्त धोका संभवतो अशा प्रसंगामध्ये. म्हणून माझी एक विनंती आहे, मा साहेब, मा भगवती जगतजननी अनुसुया दत्तात्रय प्रभूसाठी कासावीस झालेली आहे. जसं महाराज करुण भावाने दत्तात्रयांचं स्मरण करू लागले, इतक्यामध्ये भगवान प्रभू दत्तात्रयांना आईची जी आर्त हाक आहे आपल्या कानी पडलेली आहे. देव आवाज ऐकतो महाराज. कोण म्हणते आवाज ऐकत नाही? निश्चित ऐकतोय. चिट्टी के पैर में घुंघरू बसता है, वो भी परमात्मा सुनता है. पायी, मुंगीच्या पायी जे घुंगर बांधलेले असतात ना, त्या घुंगराचा आवाज सुद्धा परमात्मा ऐकत असतो. पण तो आवाज आर्त भावनेने दिलेला असावा, तो आवाज नाभीपासून दिलेला असावा, तो आवाज फक्त ओटातला नसून पोटातला असावा. देव निश्चित तो आवाज ऐकतो महाराज. नित्य चिट्टी के पैर में घुंघरू बजता है. मुंगी किती मोठी असते हो? हा, तुमच्याकडच्या मुंगी म्हशी एवढ्याल्या असतात ना, हो ना? तिच्या पायाला, म्हशी एवढ्याल्या मुंगी तिच्या पायाला म्हणून घंटा जवळजवळ आपल्या मंदिरात तेवढाला असतो ना, बरोबर ना? मुंगी महाराज किती आहे, एवढीशी मुंगी, तिच्या पायात घुंगरू किती मोठं असेल आणि त्या घुंगराचा आवाज तो ऐकतो. पण केव्हा? निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. ज्याचं मन अंतकरण ज्यांचं निर्मळ झालेलं आहे, भगवान त्यांचा आवाज निश्चित ऐकतो. म्हणून माता अनुसूयेचा हा विषय आहे. तन मन पवित्र झालेली मा जगतजननी, हिचा आवाज भगवान प्रभू दत्तात्रयांनी ऐकला आणि इंद्रदेव नारदजींना सांगितलं, महर्षी मला सुद्धा माता अनुसूयेची आठवण येते. खूप दिवस झाले माता माझं स्मरण करत असेल, आपण जावं बद्रिका आश्रमाशी आणि माता अनुसूया आणि अत्रि ऋषीशी सह्याद्री पर्वतावर घेऊन यावं, ही माझी आज्ञा आहे. भगवान प्रभू दत्तात्रेय नारद महर्षींना आणि इंद्रदेवांना सांगतात. इंद्रदेव नारदजी दोघेही बद्रिका आश्रमामध्ये येतात. अनुसूयेनी पाहिलं, नारदजींना आणि इंद्रदेवांना पाहिलं, हृदय द्रवित झालं. दोघांकडे बघते आणि विचारते, अरे बाबांनो, तुम्ही दोघंच आलात, भगवान प्रभू दत्तात्रेय कुठे आहे? इंद्र आणि नारद महर्षींनी आईला समजावून सांगितलं, मैया भगवान प्रभू दत्तात्रेय सह्याद्रीला निवासस्थानी आहे आणि तुम्हा दोघांनाही त्यांनी आपल्या जवळ बोलावलं आहे. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला महाराज, जणू काही भर उन्हाळ्यामध्ये पूर यावं असा आनंदाचा पूर माता अनुसूयेला झाला. भावविभोर झाले आणि अत्रि आणि अनुसूया दोघेही सह्याद्री पर्वताला येण्याकरता निघाले. परिणाम भगवान प्रभू दत्तात्रयांकडे माता अनुसूया आणि अत्रि भगवान दत्तात्रयांकडे येतात. नारद महर्षी, इंद्रदेव हे सगळे प्रभू दत्तात्रयांकडे येतात. आल्यानंतर त्या ठिकाणी स्थानापन्न होतात. आईला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, त्या आनंदाला पारावार नाहीये महाराज. सुंदर असा प्रसंग. आता आईच्या आनंदाबरोबर ही कथा आपण इथेच थांबवू. उद्याच्या कथेमध्ये 13वा आणि 14वा अध्याय शिल्लक राहिलेला आहे. बसवांनाची कथा आहे. अतिशय सुंदर आणि मार्मिक रोचक कथा उद्याची आहे. जास्तीत जास्त संख्येने या. त्या अगोदर एक महत्त्वाची सूचना, उद्या येत असताना जे 7 दिवस येऊ शकले नाही त्यांनी मात्र उद्या या. नीट आहे का? जे 6 दिवस आपण ऐकलेलं नाही, 7 दिवस ऐकायला मिळालं नाही, 8व्या दिवसाची कथा ऐकली ना तर पूर्ण कथेचा सार उद्याच्या दिवशी वर्णन केला जातो. म्हणून आपण जास्तीत जास्त संख्येने उद्या येण्याचा प्रयत्न करा. जे आले नाही त्यांना घेऊन येण्याचा प्रयत्न करा. सुंदर असा भाव उद्याचा कथेचा राहील. आणि उद्याची कथा झाल्यानंतर ग्रंथपूजन होईल. ग्रंथाचं पूजन सगळ्यांना करायला मिळेल. ग्रंथाचं दर्शन होईल. उद्याच्या दिवशी आपण जास्तीत जास्त संख्येने याल अशी अपेक्षा करतो. उद्याचा खूप सुंदर प्रसंग आहे. सांगतेचा दिवस आहे आणि पूर्ण कार्यक्रमच उद्याच्या कथेने आणि रात्रीच्या महापूजेने महाप्रसादाने पूर्ण होणार आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त संख्येने उद्याला यायचं आहे. आज कथेमध्ये दुग्ध शर्करा योग या ठिकाणी ज्यांचं आगमन झालं, आमचे माझ्यावर ज्यांचं नितांत आणि अशी विशुद्ध भावनेने प्रेम करायचे, आपल्या या हादगावामधली श्रेष्ठ अशी मूर्ती दत्ता बापू, त्यांचे परमशिष्य आमचे योगीराजजी महाराज, अतिशय सुंदर भाव आज या ठिकाणी त्यांची उपस्थिती झाली. एकदा सगळ्यांनी टाळ्यांनी त्यांचं स्वागत अभिनंदन करायचं आहे. त्याचबरोबर माझ्यावर नितांत ज्यांची श्रद्धा आहे, प्रीती आहे, प्रेम आहे,
अगदी मनापासून माझ्यावर प्रेम करतात असे आमचे रामसर या ठिकाणी उपस्थित झाले. एकदा त्यांचंही मनापासून कौतुक करा. त्यांच्याबरोबर आमची पूर्ण टीम आलेली आहे. आमचे प्रवीण महाराज आहे, आदी करून सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांचे नाव मला माहिती नाही. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून टाळ्याने कौतुक करायचंय, अभिनंदन करायचंय. तद्वतच या कार्यक्रमाचं पूर्ण संयोजन ज्यांच्याकडे आहे, जे माझ्यावर पुत्रतुल्य प्रेम करतात असे आमचे प्रातस्मरणीय पूज्यपाद गोपाळगिरी बापू, अतिशय माझ्यावर त्यांचं स्नेह, इतक्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असूनही रोज मला त्यांचा कॉल येतोय, रोज विचारपूस करताय. एकदा मनापासून त्यांचंही कौतुक करा. अतिशय सुंदर माझ्यावर त्यांची प्रीती आहे. म्हणून समस्त व्यासमंचावर उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचं एकदा कौतुक करतोय. वाणीला पूर्णविराम देण्या अगोदर उद्याची जी महत्त्वाची सूचना आहे, आपण जास्तीत जास्त संख्येने यायचंय. ग्रंथपूजन होईल आणि ग्रंथपूजन झाल्याच्या नंतर मग उद्याची महाआरती होईल. आरतीसाठी सगळ्यांनी यायचंय. अजून एक सूचना माझ्याकडे आलेली आहे बघा. श्री गुरुवर्य दत्ताबापू यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आलेल्या श्री गुरु दत्ताबापूंच्या स्वप्नपूर्तीच्या श्रीदेव उखळाई कृष्ण मंदिराच्या भव्य कलशारोहण दिनांक 2/2/2025 संपन्न होणार आहे. 2025 अरे बापरे, एक दिवस म्हणजे माझी तारीख त्यांना हवी आहे. ठीक आहे, हरकत नाही. पण तुम्हाला सुद्धा ज्ञान झालेलं आहे की 2025 मध्ये बापूच्या स्वप्नपूर्तीचं जे मंदिर आहे भगवान श्रीकृष्णाचं, ते पूर्णत्वाला जाणार आहे. म्हणजे कळसरोहण कार्यक्रम असणार आहे. त्याही कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे. महाराज श्रीनी स्मरण केलंय, निश्चितच आम्ही उपस्थिती लावू. सगळ्यांनी आरती करता उठून उभं राहायचं आहे. पुनश्च एकदा काही चुकलं असेल मी सगळ्यांचा क्षमस्व आहे. सगळ्यांनी आरती करायची. आरती झाल्यानंतर अजून काही सूचना असतील त्या श्रवण करायचं आहे. पण उद्या मात्र कथेच्या सांगतेला जास्तीत जास्त संख्येने यायचं आहे. ग्रंथपूजन होईल, ग्रंथाची महाआरती होईल. एक मिनिट. उठा उठा हो सकळी क गुरुला आरती. उठा उठा हो सकळी क गुरुला करू जी आरती. उठा उठा हो सकळी क गुरुला करू जी आरती. 33 कोटी देव 33 कोटी देव गुरुला भावे हो वाळती. गुरुला भावे हो वाळती. उठा उठा हो सकळी गुरुला करू जी आरती. उठा उठा हो सकळी गुरुला करू जी आरती. चंद्र सूर्य तारांगण लाभला ज्योती. चंद्र सूर्य तारांगण लाभला ज्योती. अनंत शक्त्या मिळोनी अनंत शक्त्या मिळोनी गुरुला भावे वो वाळती. गुरुला भावे वो वाळती. उठा उठा हो सकळी गुरुला करू जी आरती. उठा उठा हो सकळी गुरुला करू जी आरती. ब्रह्मांडाचा नायक स्वामी सद्गुरुदायक. ब्रह्मांडाचा नायक स्वामी सद्गुरुदायक. हरिहर ब्रह्मादिक हरिहर ब्रह्मादिक तयाचे केले बालक. तयाचे केले बालक. उठा उठा हो सकळी गुरुला करू जी आरती. उठा उठा हो सकळी गुरुला करू जी आरती. शैवानंद स्वामी मने करू जी आरती. शैवानंद स्वामी मने करू जी आरती. सद्गुरु कृपा झाली. सद्गुरु कृपा झाली. दत्त चरण वंदिती. देवाचे चरण वंदिती. उठा उठा हो सकळी गुरुला करू जी आरती. उठा उठा हो सकळी गुरु
आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती नित्य हा प्रकाश उजळल्या ज्योती गातील भक्तजन आनंद गरजती आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमे नाचती जय देव जय आनंद रूपा जय सद्गुरु स्वरूपा सकळा जीवातारक साक्षी प्रदीपा जय देव सर्वाघटी आनंद सर्वाचे सार आकार निराकार पराहुनी पर मूळमाया चैतन्य रचिला संसार पिंड हा ब्रह्मांडावगा उगविलाकार जय देव जय आनंद रूपा जय सद्गुरु स्वरूपा सकळा जीवातारक साक्षी प्रदीपा जय देव खलवीत ब्रह्म माईक सकळ नित्य हा प्रपंच जैसे आभाळ मृगजळ संसार भ्रांतीचे पडळ आत्माराम शरण परब्रह्म केवळ जय देव जय आनंद रूपा जय सद्गुरु स्वरूपा सकळा जीवातारक साक्षी प्रदीपा जय देव आरती ओ वाळू ब्रह्मानंद लहरी बाबा आरती ओ वाळू ब्रह्मानंद लहरी बाबा आरती ओ वाळू देह भाव नष्ट झाले विश्व आत्मरूप केले एकले एक उरले ब्रह्मनुरोनिया केले आरती ओ वाळू ब्रह्मानंद लहरी बाबा आरती ओ वाळू दर्शने दोष जळती जीव अवगे करती स्वरूपी दिन होती पायी नामुला वसती आरती ओ वाळू ब्रह्मानंद लहरी बाबा आरती ओ वाळू देह भाव नष्ट झाले विश्व आत्मरूप केले एकले एक उरले ब्रह्मनुरोनिया केले आरती ओ वाळू ब्रह्मानंद लहरी बाबा आरती ओ वाळू गणवंतीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भाव वाढीन म्हणे नाम आनंद स्वरूपाय आनंद हरि ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्नतेहनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्यः सन्ति देवा ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमो नमः ॐ विश्वतक्षश्रुतो विश्वतो मुखो विश्वत बाहुरुत विश्वतस्पात संवायोभ्यां धमते सं पततर्द्यावा भूमि जन एन देव एकः ॐ तत्पुरुषाय विद्महे दत्तात्रेयाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् कायेन वाचा मनसा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि नानासुगन्धपुष्पाणि यथा
जय अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. सगळे खाली बसा. उद्या ग्रंथाची सांगता आहे, ग्रंथपूजन आहे. उद्या सगळ्यांना व्यासमंचावरून ग्रंथाचं दर्शन होणार, व्यासपीठाचं दर्शन होणार आहे. दर्शन करत असताना आपण सगळ्यांनी यायचंय. दरवेळेच्या नियमानुसार कथाश्रवण करत असताना अशी करू नये. जे काही तुम्हाला फुल नाही, फुलांची पाकळी समर्पण करायचंय उद्या आपण व्यासपीठावर इथे करू शकता. सगळ्यांना व्यासपीठाचं दर्शन उद्याच्या कथेत होईल. कथा झाल्यानंतर ठीक वेळेवर कथा प्रारंभ होईल आणि वेळेवरच कथेची आरती होईल. उद्याची महाआरती राहील. जास्तीत जास्त संख्येने यायचे. 7व्या दिवसाची कथा म्हणजे उद्याची जी सांगतेची कथा श्रवण करणं म्हणजे कथेचा सार तत्व श्रवण करणं आहे. म्हणून जास्तीत जास्त संख्येने उद्याला कथेला यायचं आहे. जे आले नाही त्यांना घेऊन येण्याचा प्रयत्न करा. आणि विशेषतः पूज्यपाद श्री श्री 1008 महंत कैवल्य निवासी आनंदगिरी बापू उर्फ रायगिरी बापूंची पुण्यतिथी सुद्धा उद्याच्याच दिवशी आहे. अतिशय सुंदर योग आलेला आहे. ग्रंथाची सांगता, बापूंची पुण्यतिथी, सुंदर हा सोहळा तुमचा उद्या या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त संख्येने या सोहळ्यासाठी उपस्थित राहायचं आहे. एवढंच या ठिकाणी सांगेल. पुन्हा उद्या ठीक वेळेवर कथा प्रारंभ होईल. तोपर्यंत 2 मिनिटाचं स्मरण, नंतर आपण आपल्या गंतव्यस्थानावर जाऊ शकतो. या ठिकाणी ही कथाभाग पूर्ण झाल्याच्या नंतर आरती झाली आहे. आता सर्व माता भगिनींना प्रार्थना आहे, त्यांनी आपल्या महाप्रसादासाठी महिला मंडळींनी बसायचं आहे. महिला मंडळीला महिला मंडळींनीच वाढायचं आहे. पुरुष मंडळीने बसायचं आहे, त्यांना पुरुषांनीच वाढायचं आहे. त्या आजच्या या महापूजेच्या तांदळाची सर्व व्यवस्था या ठिकाणी आदरणीय दत्तात्रयजी पाटील पवार मरद जामकर यांनी केलेली आहे. त्यांना आदरणीय माफ करा, एकीने थोडंसं गलती झाली. महाप्रसादाला लागणारा संपूर्ण तांदूळ आदरणीय दत्तात्रय पाटील पवार मलप जामकर यांनी दिलेला आहे. त्यांचा सत्कार आमचे या ठिकाणी वसंतरावजी देशमुख हातगावकर, पंजाबरावजी माफ करा, पंजाबराव देशमुख हातगावकर यांना विनंती आहे, त्यांनी या ठिकाणी दत्तात्रय पाटील पवार मलप जामकर यांचा सत्कार करावा. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. महिला मंडळींना, मातांना विनंती आहे की आज सर्वांनी महाप्रसादासाठी महिलांनी महिलांना वाढायचं आहे, पुरुषांनी पुरुषांना वाढायचं आहे. त्याप्रमाणे व्यवस्था व्हावी. या पहिली पंगती संपूर्ण महिलांचीच असेल, बापूंचा आदेश आहे. पुरुष भक्तांना, दत्तभक्तांना विनंती आहे, आपण पहिल्या पंक्तीला कोणी बसू नये, माता भगिनींनाच प्रसाद घेऊ द्यावा. दुसऱ्या पंक्तीसाठी पुरुषांनी आस्वाद घ्यावा. बापूंच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी सूचना पुढील केलेली आहे. महाप्रसाद स्वीकारावा. आदरणीय या ठिकाणी आलेल्या कथाभागासाठी सर्व दत्तभक्तांचं दत्तप्रदी संस्थांच्या वतीने सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. उद्या बापूंची आनंदगिरी महाराजांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने या ठिकाणी महापूजा होणार आहे. उद्याचे सगळ्यांनी जागेवर बसून राहायचंय. जोपर्यंत आम्ही बाहेर जाणार नाही मंडपाच्या तोपर्यंत जागेवरच बसून राहायचंय. जाताना पायाला कोणी हात लावायचं नाही, लांबून नमस्कार करायचा आहे. उद्या मात्र जास्तीत जास्त संख्येने सुंदर अशी कथा उद्याची राहिलेली अप्रतिम अशी कथा आहे. जे आले नाही त्यांनाही घेऊन या. उद्याची कथा अतिशय सुंदर आहे. मनभावक, हृदयाला पाजर फोडणारी कथा उद्याची आहे. जास्तीत जास्त संख्येने यायचे. 2 मिनिटाचं स्मरण, नंतर आपण आपल्या गंतव्यस्थानावर जाऊ शकता. आजचे कीर्तनकार दत्तभक्तपरायण अपर्णाताई म्हणजे मुक्ताईनाथ माऊली हिप्पर नाथकर यांची कथा आहे, यांचं कीर्तन आहे. कृपया सर्वांना विनंती आहे की या कीर्तनाचा आस्वाद सर्वांनी घ्यावा. आदरणीय बालकी गजेंद्रजी महाराजांचे सर्व दत्तभक्त मंडळींच्या वतीने ऋण व्यक्त करतो. अतिशय रसाळवाणीतून आम्हाला दत्तभक्त दत्तप्रभूचं दर्शन आपल्या प्रत्यक्ष या दत्तकथेतून आम्हाला घडवलं. त्याबद्दल सर्वांच्या वतीने त्यांचे ऋण व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा माता भगिनींना विनंती आहे, महाप्रसादासाठी तुम्ही बसावं, पुरुष मंडळीने या वेळी बसू नये. उद्याला कथेसाठी सर्वांनी यावं अशी बापूंच्या वतीने सूचना आहे. धन्यवाद.
मेला तर मेला महाराज, तुमचं काय चाललं बोंबडून बोंब, गजब काम आहे तुमचं. मला वाटलं बा नाही, 3 नंतर बंद करा महाराज, हरकत नाही. आता आज वाटतंय की कथा प्रारंभ झाली, पण उद्या सांगतेचा दिवस आला आहे, लक्षात घ्या. सुंदर असा भाव आहे महाराज. बरेच जण आनंद घेत होते आणि काही काही जण मी पाहत होतो वरून, मला सगळं दिसतंय. काही काही आनंद, काही काही जागा नीट आहे का. भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये टाळी अतिशय महत्वाची आहे, नीट आहे का. टाळी वाजवण्याचा आध्यात्मिक तर फायदा आहेच, पण वैज्ञानिक सुद्धा फायदा आहे. सायंटिफिक रिझन त्यामागे असं आहे. माझ्याकडे बघा, जो कोणी रोज प्रतिदिन आरती होईपर्यंत तरी असं समटाळी वाजवतो ना, कळलं का, हार्ट अटॅक नावाचा रोग जीवनात कधीच येणार नाही. हे हार्ट अटॅक का वाढले लोकांचे, माझ्याकडे बघा, लोकांनी घरातली पूजा पाती सगळी बंद केली, आरती बंद केली, कळलं का. उद्यापासून चालू करा, हार्ट अटॅक येणार नाही, लक्षात ठेवा, कळलं. हां, व्यायाम बंद झालाय, सूक्ष्म व्यायाम बंद झालाय, त्यामुळे हे सगळे कारण आमच्या समोर येत आहेत. उर्वरित विषय उद्या बोलेल, महत्वाचा विषय सांगतो, नीट ऐका. 10व्या अध्यायापर्यंत आपण महापूजेचं चिंतन श्रवण केलं. 11व्या अध्यायामध्ये महान सिद्ध असणारे ऋषी, ज्यांचं नाव देवल तथा दैवल्य आहे. सुंदर असा भाव. भागीरथीच्या पात्रामध्ये स्नान करतात आणि रेती ज्याला आपण म्हणतो, वाळू रेती वगैरे, ती वाळू रेती स्नान करून सोबत आणतात आणि महाराज देवल ऋषी शिवलिंगाचं पूजन करतात. ऐका, पूजन करतात, रोजचा नित्यक्रम आहे, दिनक्रम तोच. पूजन करता 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 शिवलिंग वाढू लागलेलं आहे. ज्ञानप्रकाश बाळक्रीडा ग्रंथामध्ये ते शिवलिंग 12 योजन वाढलेलं आहे असं वर्णन आहे महाराज. 12 योजन पर्यंत ते शिवलिंग वाढलेलं आहे. रोज पूजन करतात, रोज पूजन करतात. भाव एकच आहे मनामध्ये, शिवलिंगाचं पूजन कशा करता, का करायचं आहे, परमतत्वाची प्राप्ती झाली पाहिजे, भगवत स्वरूपाची प्राप्ती झाली पाहिजे, निर्गुण निराकार स्वरूपाची प्राप्ती झाली पाहिजे, याकरता लिंगाचं पूजन देवल ऋषी करतात. एके दिवशी भ्रमंतीवर नारद महर्षी निघाले. येता येता नारद महर्षी देवल ऋषीशी भेटतात. बघितलं तर भव्य दिव्य शिवलिंग निर्माण केलेलं आहे. कारण विचारलं, महाराजजी आपण हे लिंग पूजन करतायत, कशा करताय, काय कारण याचं. त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं, सांगितलं देव ऋषी, याचं कारण एक आहे, मला त्या निर्गुण तत्वाची प्राप्ती पाहिजे. कशा करता, तर त्या प्राप्तीनंतर नित्यमुक्ती ज्याला म्हणतायत ती मला हवी आहे. कोण देईन हे नित्यमुक्ती. शास्त्रकार सांगतात की ती नित्यमुक्ती प्राप्तीसाठी महाराज वर्णन करतात, नित्यमुक्ती प्राप्तीसाठी मी लिंग पूजन करतोय. पण भगवान शंकर अजून प्रसन्न झाले नाही. हे नारद महर्षी, आपण जर जाताना कैलासातून गेलात तर भगवान भोलेनाथांना माझा निरोप द्या की मी लिंग पूजन करतोय. नारद महर्षी तिथून निघाले. संतांचं कामच आहे महाराज, संतांचं काम ते आहे. पुलाचं काम संत करतात. पूल, नदीवरचा जो पूल असतो ना, दोन्ही टोकाला जोडायचं काम करतं. जे पूल आहे ना, दोन्ही टोक जोडून ठेवतो. संताचं काम हेच आहे महाराज, दोन्ही टोक जोडून ठेवतो. एक टोक आहे जीवाचं, दुसरं टोक आहे शिवाचं. हे जोडायचं काम फक्त आणि फक्त संत सद्गुरू करू शकतात, दुसरं कोणी नाही महाराज. कळलं. नारद महर्षी तिथून उठतात, कैलासी गेले. भगवान शंकराला म्हणतात, प्रभू तुमचा भक्त तुमच्या पूजेमध्ये किती आनंद घेतोय आणि अजून तुम्ही तिथे पोहोचलात नाही. भगवान भोलेनाथ नारद महर्षींनी सांगितल्यावर येतात. आल्यानंतर भगवान भोलेनाथ म्हणजे भोळा दैवत आहे महाराज. भगवान भोलेनाथ आले. आल्यानंतर श्री देवल ऋषींना विचारतात, मुनी ही महाकठीण तपश्चर्या कशा करता करत आहात. तेव्हा देवल ऋषीने सांगितलं, प्रभू एकच इच्छा आहे, मला भगवत तत्वाची प्राप्ती, निर्गुण स्वरूपाची प्राप्ती, नित्यमुक्ती आवश्यक आहे.
भोलेनाथ म्हणतात मी हे देण्यामध्ये असमर्थ आहे. असं ज्ञानप्रकाश बाळक्रीडा ग्रंथात शुद्ध वचन आहे. मी हे देऊ शकत नाही. या तत्वाची प्राप्ती माझ्याकडे होऊ शकत नाही. देवल ऋषी इतके दिवस तपश्चर्या करत होते, लिंग पूजन करत होते, पूजन चालूच ठेवलंय. भव्य दिव्य विराट स्वरूप त्या लिंगाचं झालेलं आहे. लिंग चढवत 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 भव्य दिव्य असं वर्णन येतं की त्या लिंगाच्या आणि वर मृत्यू लोकामध्ये आणि स्वर्गामध्ये फक्त 4 बोट अंतर राहावे इतकंच अंतर आहे महाराज. भगवान शिव समर्थता दाखवतात. लगेच देवल ऋषींनीही श्री विष्णूची तपश्चर्या सुरू केली. भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात आणि विचारतात, देवल ऋषी इतकी कठीण तपसाधना कशा करता, का म्हणून तुम्ही हे करतायत? तेव्हा सांगतायत, प्रभू मला नित्यमुक्ती हवी आहे. भगवान श्री विष्णू म्हणतात, मला सुद्धा हे देणं शक्य नाही, माझ्या हातामध्ये हे तत्व नाही. मी हे तत्व सांगू शकत नाही, हे माझ्याकडे नाहीच तर मी देणार काय? देवल ऋषींनी पुन्हा आपला पंथ चेंज केला आणि लगेचच ब्रह्मदेवाचं चिंतन करतात, स्मरण करतात. म्हणजे मी पटपट सांगतोय म्हणून पटपट देव प्रसन्न झाले असं नाही. त्यांचं साधना करत असताना बरेच वर्ष गेले. मग तुम्ही म्हणाल कथेमध्ये असं कसं काय सांगता? कथेमध्ये तसंच सांगायचं असतं. पटपट जरी सांगत असेल तरी हे पटपट झालेलं नाही. पहिले खूप दिवस त्यांना पापड बेलावे लागले, नंतर काम सिद्ध झाले. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि विचारतात, साधका हे ऋषीश्वरा कशा करता माझं स्मरण केलं, का आणि इतकी कठीण साधना का करत आहात? तेव्हा त्यांनी सांगितलंय, गुरुवर हे प्रभू एकच इच्छा आहे, नित्यमुक्ती ज्याला म्हणतात ती मला हवी आहे. ब्रह्मदेव म्हणतात, माझ्याकडेच नाही, मी देणार काय? ब्रह्मदेवानी सुद्धा असमर्थता दाखवली नित्यमुक्ती देण्याकडे. हा, ब्रह्म पाहिजे ते वर देऊ शकतो. हिरण्यकशिपूला वरदान दिलेलं तुम्हाला माहित आहे पुराणामध्ये. वर मारणार नाही, खाली मारणार नाही, मध्ये मारणार नाही, आत मारणार नाही, बाहेर मारणार नाही, दिवसा मारणार नाही, रात्री मार, हे सगळं देऊ शकतात, पण नित्यमुक्ती नाही. भगवान भोलेनाथांनी रावणाला लंका दिली सोन्याची, पण हे द्यायला असमर्थ झाले. भगवान भोलेनाथ तर म्हणतात देवल ऋषींना, मी तुम्हाला कैलास देतो, मान्य करा. विष्णू म्हणतात मी वैकुंठ देतो. ब्रह्मदेव म्हणतात मी ब्रह्मलोक देईन तुम्हाला, पण ते नाही देऊ शकत. तदनंतर स्वर्गाचा राजा इंद्र, देवतांचा राजा इंद्र सुद्धा त्या ठिकाणी येतात. इंद्रदेवाला ही चिंता वाटू लागली. असं का? एकच मार्ग झालेला आहे की अभव्य दिव्य विराट स्वरूप या लिंगाचं निर्माण झालं. कोण हे करील, कोण हे करील? इतक्यामध्ये इंद्रदेवानी विचारलं, हे देवल ऋषी, मी स्वर्गाचा राजा बनवू शकतो तुम्हाला, माझं स्वर्गस्थान अमरावती देऊ शकतो, पण तुम्ही जरा तुमचा हट्ट कमी करा. हे शिवलिंगाचं जे पूजन आहे हे शिवलिंग शांत करा. देवल ऋषी म्हणाले, नाही, जोपर्यंत मला माझा उद्देश आहे, माझं जे लक्ष्य आहे ते साध्य होत नाही, तोपर्यंत मी ही साधना खंडित करू शकत नाही. इंद्रदेव चिंतेत पडले, ब्रह्ममंडळातले ऋषी चिंतेत पडले, काय करावं? शेवटी ब्रह्मदेवांचे मानसपुत्र असणारे नारदजी हे इंद्रदेवाला सांगतात, इंद्रा, या संकटातून बाहेर काढणारा सध्या एकच तत्व आहे. बद्रिकाश्रमामध्ये माता अनुसूयेकडे जे निर्गुण निराकार तत्व प्रगट झालेलं आहे, तेच तत्व ह्या शिवलिंगाला शांत करू शकतं. त्यांच्याशिवाय दुसरं कोणी शांत करणार नाही. त्यावेळेला इंद्रदेव आणि नारद महर्षी दोघेही बद्रिका आश्रमात येतात, ज्या ठिकाणी मा भगवती जगज्जननी अनुसूया, अत्री महाराज आणि प्रभू दत्त महाराज विराजमान आहे. आल्यानंतर इंद्राने अनुसूयेला नमस्कार केला, नारद महर्षींनी नमस्कार केला आणि मातेला विचारलं, मैया जी, तुमच्याकडे जे बालक आहे, जे नित्यमुक्ती देण्याकरता समर्थ आहे, देवल ऋषी जी साधना करतायत, ही साधना त्यांची त्रिभुवनाला बाधक पडणार आहे. त्यामुळे
ते लिंग शांत करण्याकरता तुमच्या मुलांना म्हणजेच भगवान श्री दत्तात्रयांना आमच्यासोबत पाठवावं. ज्ञानप्रकाश बाळक्रीडेमध्ये मातेचे वाक्य आहे. माता म्हणते, हे इंद्रा, हे नारद महर्षी, त्यांना पाठवणारी मी कोण? हे वाक्य आहे. त्यांना पाठवणार मी कोण? मी पाठवू शकत नाही. तुम्ही जसे माझ्याकडे आलात ना, तसे तुम्ही दत्तप्रभूला शरण जा, त्यांना विनंती करा. त्यांचा मानस काय असेल ते तुम्ही त्यांना स्मरण करून विचारा. नारद महर्षी आणि इंद्रदेव भगवान प्रभू दत्तात्रयांकडे येतात. इथे एक अनुसूया मातेचा एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट मिळतो आपल्याला ध्यानात ठेवण्यासाठी. कोणता? भगवान ज्यांच्या तळहातावर प्रगट झाले आहे, आईच्या आदणेत आहे, तरी पण इथे नम्रता किती आहे. ती भगवान दत्तात्रेय त्यांच्या सानिध्यात असूनही ती असं म्हणू शकत नाही की हो मी पाठवते, मी तिथं तुम्ही मी असतो तर 100 क्विंटल सोयाबीन होऊ द्या, चौकात उभा राहून सांगतो ते मला ना 10 इंग्रजी 100 क्विंटल येडी हळद. ज्यांच्या घरी स्वयमेव भगवंत नांदतो आहे तिच्यामध्ये नम्रपणा पहा. जो नम्र होतो ना तिथंच आनंद थांबतो. नम्र झाला भूता तेने कोंडी येले अनंता, तिथेच आनंद राहू शकतो. अहंकारी माणसाकडे तो थांबू शकत नाही महाराज, एक क्षणभरही नाही. पुढे प्रसंग येणार आहे, तुम्ही सांगणार आहे. म्हणून कधी कधी माणसाला रूपाचा अभिमान, रंगाचा अभिमान, ज्ञानाचा अभिमान, सुंदर बोलण्याचा अभिमान, सुंदर दिसण्याचा अभिमान, थोडंसं काही सांगता आलं त्याचा अभिमान, असं वाटतं की आमच्यासारखा कोणी नाही. जरा जगत धुंडाळून पाहावं, खूप मोठे रती महारथी आहे महाराज. कळलं का? आपण किस खेत की मुले, काही आता पता नाही आपला. पण जरा माझ्या मातेकडे लक्ष द्या, मा भगवती अनुसूयेकडे लक्ष द्या. साक्षात चैतन्याचा पुतळा ज्यांच्या हातात आहे, ती म्हणते बाबा मी पाठवणारी कोण? कळलं का? तुम्ही एक काम करा, त्यांना तुम्ही स्वयमेव विचारा. स्वतः गेले नारद महर्षी आणि इंद्रदेव भगवान श्री प्रभू दत्तात्रयांना विनंती करतात, वंदन करतात, नमन करतात, स्तुती करतात आणि म्हणतात, हे प्रभू, त्रिभुवनावर जे संकट येत आहेत, हे देवल ऋषीमुळे हे संकट उत्पन्न होत आहे. स्वामी, आपणच एक या त्रिभुवनामध्ये असे आहात, आपणच या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये आपण असे आहात की ते शिवलिंग शांत करू शकाल. आमची विनंती आहे, कृपया आमच्या विनंतीला मान द्यावं, आमची विनंती स्वीकार करावी आणि आपण देवल्य ऋषींची जी साधना चालू आहे त्या साधनेमध्ये जे विराट शिवलिंग निर्माण केलं आहे त्या शिवलिंगाला शांत आपण करावं. भगवान प्रभू दत्तात्रेय आहेत ते महाराज. मी काही वेळापूर्वी बोलून गेलो, योगी तेच असतात. कळलं का? जगाचा कल्याणाकरता जन्माला आलेले, जगाच्या कल्याणाकरता प्रगट झालेले योगी. पावन मनाचा साहे अपराध जनाचा तो योगी महाराज. म्हणून हृदय पावन आहे, मन पावन आहे, तन पावन आहे, असा पावन हृदयाचा, पावन स्वरूपाचा, नवे नवे ज्यांचं सर्वांग पावन आहे, ज्यांचं स्वरूप पावन आहे, तो योगी महाराज. योगी पावन मनाचा, 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 योगी पावन मनाचा.